प्रिया, काय? कुठे चाललीस? नाही, कुठे नाही, मंजिरीला भेटायला. काही काम होतं का? काम असं काही नाही, मी सहजच. नाही मग नको जाऊस, कारण ती शुभ्राला झोपवते आतमध्ये, म्हणून मी सुद्धा बाहेर येऊन बसलोय. तुझा काही निरोप असेल तर सांग, मी देतो. अरे नाही, निरोप काही नाही. बरं, हरकत नाही, मी उद्या भेटेन तिला. गुड नाईट. गुड नाईट. बाहेर सामान आणलं, कुठे उतरू? सगळं सामान आउट हाऊस मध्ये उतरवून घ्या आणि दादा फुलं आतमध्ये ठेव. ठीक. तर मागे घे रे. मंजुषाताई, काय काय झालं? वहिनी, ते डेकोरेटर्स सगळं सामान घेऊन आले. त्यांना म्हटलं की सगळं आउट हाऊस मध्ये उतरवून घ्या म्हणून. अच्छा, बरं ऐका ना, त्या पार्लरवाल्या सरोदेबाई आहेत ना, त्यांचा फोन आला होता. मला म्हणाल्या 2 मुलींना पाठवते मेहंदी काढण्यासाठी. कोण येणार आहे? अहो, 2 मुली येणार आहेत पार्लर मधून मेहंदी काढायला. लई झाक झालं बघ. ए पण सर्वात आधी मी बसणार हा? अगं मला लई येळ लागल. ती माझी नक्षी आहे ना, ती मी सिलेक्ट केली आहे. ऐश्वर्याने नाही का तिच्या लग्नात अशी एवढी एवढी मेहंदी काढलेली, तशीच मेहंदी काढणार आहे मी. अगं ती माशिक मी जपून ठेवलंय, पाणीला पान असं जमून ठेवून दिलंय. हो, काढा, नक्की काढा. हा. तुम्हाला माहितीये का, त्या 2 मुलींपैकी एका मुलीला ना मी फक्त तुमच्यासाठी बोलवलं. लई झाक केलंच बघ, माझी गुणाची गसून. आय बोलवते मला, मी आले. हा आत्या, आजींनी बोलवलं. हा. त्या देवघरात पूजा करतात. आता आणखी तासभर तरी त्यांचं मौन सुटणार नाही. नाही पण कोणतरी बोलवते ना मला. आले. हा आत्या, थँक्यू. काय झालं वहिनी? नाही म्हणजे आत्या अशा एकदम निघून गेल्या, इमोशनल झाल्या. नाही, काय नाही. मी या घरात आल्यापासून पहिल्यांदाच इतकं प्रेमानं बोलल्यात माझ्याशी. मून डिलाइट रेस्टॉरंट? हा, विहंग भोसले बोलतोय. हो हो, त्या गौरांग मुधोळकरच्या रेफरन्सने. ओके, नाही हरकत नाही, मी स्वतःहून येईन ऑर्डर केला. ओके. अरे कसली ऑर्डर, काय आहे काय? जशन जशन. हो, संध्याकाळी आपल्या सुहासची बॅचलर पार्टी माझ्या घरी. मी सुहासशी बोललोय, तो येतोय संध्याकाळी. प्रियाशी लग्न करून स्वतःहून विहिरीत उडी मारतोय. जरा त्याची मानसिक तयारी करूया. विहंग, मी इन जनरल लग्नाविषयी बोललोय, मुद्दामून प्रियाविषयी नाही बोललो. ही आयडिया आली कोणाच्या डोक्यात ना? तू सांग. तुझ्या. गौरांगची आहे. तुम्ही दोघं एकच आहात. तुम्हा दोघांना कधी काय सुचेल काही सांगू शकत नाही. बरं, आता जास्त बोलण्यात वेळ घालू नकोस. तुझी कामं आटप पटापट. मी सुद्धा माझी कामं करून घेतो. संध्याकाळी एकत्रच जाऊ.
हाय प्रिया. अरे गौरांग, काय झालं? काही काम होतं का? नाही काम नाही, आपलं काय सहजच म्हटलं येऊया, थोड्याशा गप्पा मारूया. बस ना. या शुअर. मग आज कशा काय गप्पा माराव्याशा वाटल्या माझ्याशी? किती मजेशीर आहे ना प्रिया. आपण दोघे एकाच घरात राहतो, पण आपल्यात कधी असं बोलणं झालंच नाही. आणि अर्थात तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा मी शिक्षणासाठी बाहेर होतो आणि आलो तेच नेत्रासोबत. पुढे तर काय तुला सगळं माहिती आहे, पण असं कधी गप्पा, कधी बोलणं कधी झालंच नाही आपल्यात. म्हटलं तर 2 दिवसावर तुझं लग्न आलं, तू दुसऱ्याच्या घरी जाणार, तर थोडं बोलूया. सो आय मस्ट से सुहास इज व्हेरी हँडसम आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तो वेल एज्युकेटेड आणि वेल सेटल्ड आहे. सो ऑल सेट, फील गुड फॅक्टर. गुड, बेस्ट म्हणूया आपण. कॉज बाय द वे गौरांग, आज तू स्वतःहून मला भेटायला आलायस का सत्यजितने पाठवलंय तुला खबरी म्हणून? अगं प्रिया, असं का बोलतेस? नाही म्हणजे मला खरंच कळलं नाही. पण मला सगळं समजलंय अगदी व्यवस्थित. गौरांग, तुला सत्यजितनीच इथे पाठवलंय मुत्सद्देगिरी करायला, बरोबर ना? नाही नाही अगं, असं खरंच काही नाहीये. मी सहजच गप्पा मारायला. 3 वर्ष झाली मी या घरात राहते गौरांग. किती? 3. आणि आता तू जसं स्वतःहून मला म्हणालास की 3 वर्षात तुला एकदाही मला भेटावंसं किंवा माझ्याशी येऊन गप्पा माराव्याशा वाटल्या नाही, आणि आज अचानक माझ्या लग्नाच्या 2 दिवसाआधी माझ्याशी येऊन तुला गप्पा माराव्याशा का वाटल्या, हे न कळणे इतकी मूर्ख नाहीये मी. गौरांग, हे तुझ्या भावाचं घर, त्यामुळे तू इथे कधीही येऊ जाऊ शकतोस. माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. इनफॅक्ट मीच या घरात आश्रित आहे. गौरांग, आता खबरी बनून आलाच आहेस तर जाऊन सांग सत्यजितला की नाहीये मी खुश, पण माझ्याकडे ना दुसरा पर्याय नाहीये, त्यामुळे मी हे लग्न करणार. स्वतःच्या मनाविरुद्ध का होईना, मन मारून बोहल्यावर उभी राहणार आहे. म्हणजे प्रिया, तू तू सुहास बरोबर लग्न करण्यात. गौरांग, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. तुझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे तू या सगळ्यापासून दूर राहिलास तर बरं आहे. हे काय, तू अजून काम करत बसला? अरे काय एवढं लवकर काय आता? वेड्या, दारूसाठी आणि पार्टीसाठी माणसं नवीन नवीन कारणं शोधत असतात आणि तू वेळ पुढे ढकलतोयस. हा अपमान आहे दारूचा. कधी एकदा या फसव्या जगातून त्या मोहमाया रहित जगात जातोय ना, असं झालं. चल लवकर. व्यंग, हल्ली खूप जास्त प्यायला लागलाय. यू बातों में वक्त जाया ना करो, वहां मैखाने में इंतजार हो रहा है. चल. कठीण आहे तुझं. प्यायल्यावर सगळं सोपं होऊन जातं. चला चला, आटपा लवकर. बरं दादा, हे इथलं लावून झालं की मग बाहेरही लावा अंगणात. मंजिरी, हे घे, तुझ्या नावाने कुरिअर आलाय. कुरिअर? हो माझ्या नावाने? हो, आत्ताच आलं. अगं पण कुणी पाठवलंय? सॉरी, ते कुरिअर साईन करताना तिथे नाव आणि पत्ता नाही पाहिला मी, आणि ह्याच्यावर काहीच लिहिलं नाहीये. हो, नावच नाही यावर. ठीक आहे, जाऊ दे. चल ना. अगं अगं, बघ तरी ते काय आहे. अगं
जाऊ दे ना प्रिया, मी बघेन ना नंतर. मंजिरी आत्ता बघून घे, तुझ्या नावाचं काहीतरी इम्पॉर्टंट असेल. तू पण ना, एवढी कामं आहेत ना घरात. पेन ड्राईव्ह. पेनड्राईव्ह मला का पाठवलं असेल कोणी? अगं तुझ्याकडे काहीतरी काम असेल ना, म्हणून पाठवलं असेल. अगं पण माझ्याकडे कुणाचं काम असणार आहे प्रिया? मंजिरी ते पाहिल्याशिवाय कसं कळणार? मला वाटतं तू एकदा चेक करून घे. बरं बघेन मी नंतर. चल ना तू. अगं त्या मेहंदीवाल्या बायका केव्हापासून थांबल्यात प्रिया? कुठे होतीस तू? मी किती शोधलं तुला. चल ना, केवढा उशीर झालाय. चल. अगं मंजिरी तिथे सगळे असतील तर तू माझ्या रूम मध्ये जाऊन बघ ना. तिथे कोणी नाहीये. जा पटकन जाऊन चेक करून ये. अगं मी बघेन नंतर, तू आधी चल ना. किती उशीर करशील. चल. थांब तू हो पुढे, मी आलेच. हे बघ अजिबात वेळ घालवू नकोस हा. लवकर ये. चला. अरे गौरव, तू इथे? हो, मी म्हटलं तुमच्या सोबतच जावं. चला मग. जब मिल बैठेंगे हम सब लोग. व्यंग बस. ओके, शायरी बन. चला मग निघूया. विहंग, रे मला दादाशी थोडं बोलायचं होतं. ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या. मी पुढे होतो, मला स्टॉक घ्यायचा आहे. पण या लवकर. बस. काय झालं? काही नाही. अरे मी प्रियाला भेटलो होतो आणि तिच्या बोलण्यात असं स्पष्ट दिसतं की ती या लग्नात इंटरेस्टेड नाहीये. प्रिया, हा अगं तू इथे काय करतेस? नाही मी जरा रूम मध्ये चालले होते ते. सगळ्या बायका मेहंदी काढायला बसल्यात. चल. हो मी आत्ताच जाऊन आले. आत्या काढत होती तेव्हा. त्यांची होत आली आहे. चल तू. 2-2 बायका आहेत मेहंदी काढायला. चल. हो जाऊया. प्रिया, एक गोष्ट विचारू, खरं खरं सांगशील? विचार ना. हे सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? नाही म्हणजे हे बघ, काही खटकलं, आवडलं नाही तर स्पष्टपणे आणि मोकळेपणाने सांग. हे तुझं घर आहे आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा तुझा आनंद आमच्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. हे मला माहिती नाही असं वाटतंय का तुला? खुश आहेस ना मग? खूप खुश आहे खरंच. माझं सुख, माझा आनंद सगळं काही त्या पेनड्राईव्ह मध्ये, जो मंजिरी जवळ आहे. मंजिरीन तो व्हिडिओ पाहायला हवा आणि तेही आजच्या आज. आता गप्पा की. काय दंगा चालवलाय तुम्ही? हा? आजी, आज दंगा होणारच आणि तो हक्कच आहे आमचा. हो की नाही वहिनी? हो म्हणजे आय तू बी काढ ना मेहंदी.
मेहंदी हातावर. चारे कशा पण अक्कल पाजळतीस ग. मी म्हातारी हातावर मेहंदी काढून घेणार वय. काय झालं, मेहंदी काढायला काय वय लागतं वय? आणि दाखव कोणाला? तुझ्या बापसाच्या फोटोला. काय तू पण येडपट कुठल्या. चला 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 मेहंदी काढा. गाणी म्हणा, मी ताल धरती. आता उत्सव मूर्ती आलेल्या आहेत. हे उरका, तुम्ही पटापटा नवऱ्या मुलीला बसायचंय. वहिनी होत चाली माझी. हे झाली ना ग? हा, बघू आमचं. ये बघ. कशी आहे? सुंदर, अप्रतिम. हा, मॅच सिलेक्ट केलीये. फक्त आता किती रंगते तेवढं बघायचं. का नाही रंगणार? अहो, नवऱ्याचं प्रेम लागतं त्याच्यासाठी. आत्या, नवऱ्याचं प्रेम. त्यात काय झालं? अगं जिथं कुठं असल तिथून करतच असेल ना प्रेम. अरे पण नेत्रा कुठे आहे? ती नाही आली का मेहंदी काढायला? हिने अजून पाहिलेलं दिसत नाहीये. काय? हा नेत्रा कुठे दिसत नाहीये. मी एक काम करते, तिला बोलवून आणते, कदाचित खोलीत असेल. अगं प्रिया तू नको जाऊस. मी जाते नेत्राला बोलवायला. एक मिनिट ताई, मी जाते. अगं नग नग, मॅ बोलवते तिला. अगं मॅ बोलवल्याशिवाय ती येणारच नाही. हं, आले. या दोघींची भांडणं नाही या जन्मी संपणार नाही. सावकाश सावकाश. रंगल माझी मेहंदी. रंगेल रंगेल. चल ग चल बाई. तुला कोणी सांगितलं होतं नसतं शहाणपणा करायला? दादा, अरे मी तिला एक साधा प्रश्न विचारला की तू खुश आहेस का? त्यावर तिने मला असं उत्तर दिलं. अरे पण गरज काय होती गौरांग? सॉरी दादा, मी फक्त खाजवलं तर तुम्हाला एवढं बोलतोयस, पण मूळ जखमेबद्दल तू काहीच बोलायला मागत नाही. हे बघ गौरांग, मी तुझ्यावर रागवत नाही, पण प्लीज जी आहे ती परिस्थिती नीट समजून घे. दादाकडून आल्यापासून प्रिया खूप गावरी बावरी झाली. ती खूप वल्नरेबल असते. हे तुझ्याशी आज ती बोलली ना, हे ती पहिल्यांदा नाही बोलत आहे. तिने या आधी सुद्धा हे लग्न मोडण्याचा खूप प्रयत्न केला, आणि हे फक्त तिचे मूड स्विंग्स असतात. कधीतरी तिला लग्न करायचं असतं, कधीतरी करायचं नसतं. सुहास समोर सुद्धा झालंय हे सगळं. मी हल्ली तिचं हे बोलणं मनावर घेणंच सोडलंय. आणि जर माझं ऐकशील तर तू सुद्धा याच्याकडे प्लीज दुर्लक्ष कर. कसं आहे, लग्नाची तारीख जवळ आली. तिला आतून थोडीशी धाकधूक वाटते, बाकी काही नाही. कळलं? हो. गुड. दादा दादा मला तुला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. काय? कदाचित हा प्रश्न ऐकल्यावर तू माझ्या मुस्काटात मारशील. नाही पण ठीक आहे, चालेल मला. पण मला माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर हवंय. दादा, तुझ्यात आणि प्रियात अजूनही काही? गौरांग, हल्ली प्रत्येक जण मला हाच प्रश्न विचारतो. नाही, माझ्यात आणि प्रियामध्ये तसं काहीही नाही. तुला अजून काही विचारायचंय? सॉरी दादा. सॉरी कशाला? तू धाकटा भाऊ आहेस माझा. तुला मला कुठलाही प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. परत एक काम कर, तू पुढे हो. विहंगाकडे जा. मी आधी जरा घरी जातो आणि मग येतो तिथे. ठीक आहे.